मी संध्याकाळचा स्वयंपाक बनवत होते. वांग्याचे भरीत, बाजरीच्या भाकरी आणि सोबत म्हशीच्या दुधाने बनवलेल्या दह्याची कढी. तेव्हा सुमारे 7 वाजले असतील. आज सकाळी जोरदार पाऊस आला होता, म्हणून शेतात जाऊ शकले नाही. ठरवलं की संध्याकाळ व्हायच्या आधी स्वयंपाक लवकर आटपून ठेवायचा. 7:30 वाजेपर्यंत जवळजवळ सगळा स्वयंपाक झाला. माझा मोबाईल चार्जिंगवर ठेवलेला होता. अचानक मोबाईलची बेल वाजू लागली. मी मोबाईल घेण्यासाठी गेले, पण तेवढ्यात बेल बंद झाली. मनात विचार आला की कोण फोन करतंय. पाहिलं तर माझ्या आईचा कॉल होता. मी लगेचच तिला कॉल बॅक केला. आई फोन उचलताच म्हणाली, "कशी आहेस राधिका? जेवण झालं का तुझं?" "अगं आई, नाही अजून. थोड्या वेळात जेवण करणार आहे." आई म्हटली, "अगं, माझ्याकडे एक आनंदाची बातमी आहे." मी उत्सुकतेने विचारलं, "काय बातमी आहे? सांग की." "अगं, अमयचं लग्न निश्चित झालंय." मी आनंदात म्हणाले, "अरे वा, खूप छान. खरं सांगते का आई?" "अगं हो राधिका." आई पुढे सांगू लागली, "काल अमयला पाहण्यासाठी पाहुणे आले होते. त्यांना अमय आवडला आणि घरदार देखील आवडलं. आज दुपारीच त्यांचा कॉल आला. ते बोलले की मुलगा पसंत आहे." "आई, मग काय ठरवलं पुढे?" "अगं, पुढच्या हप्त्यातच साखरपुडा ठरवला आहे, 5 तारखेला." मी आनंदाने म्हणाले, "अच्छा, होय का? खूपच छान बातमी दिलीस गं आई." "अगं राधिका, जावई बापू आणि तू 4 तारखेला येऊन जा." "होय, नक्कीच." "अगं, बाबांची तब्येत कशी आहे? अमय कुठे आहे?" "तो बाहेर गेला आहे." "तुझ्या बाबांची तब्येतही अगदी छान आहे." मग आम्ही थोडा वेळ एकमेकांशी बोलत राहिलो. नंतर आईने फोन कट केला. भावाच्या साखरपुड्याच्या बातमीने माझा आनंद अगदी गगनाला भिडला. आता माझं मन खूप उत्साहित झालं. मला वाटायला लागलं की कधी माझे पती घरी येतील आणि मी त्यांना ही आनंदाची बातमी सांगेन की पुढच्या हप्त्यामध्ये साखरपुड्याला जायचं आहे. 9:15 वाजता माझे पती बाहेरून घरी आले. ते जसे घरात आले, मी त्यांना हातपाय धुण्यासाठी गरम पाणी दिलं. त्यानंतर टॉवेल हातात दिला. ते फ्रेश झाले. मी त्यांना म्हणाले, "बरं, आता चहा ठेवू की जेवण करायचं?" "अगं राधिका, चहा नको. मी बाहेरून चहा पिऊन आलो आहे. पण मला भूक लागली आहे. चल, जेवण करू आपण." "होय, ठीक आहे. मी जेवायला वाढते." "अगं, मीनू कुठे गेली? दिसत नाहीये." "ती झोपली आहे वरच्या रूममध्ये." "अच्छा, हो का? एवढ्या लवकर झोपली?" "होय, दिवसभर खेळून दमली. थोडंसं जेवण केलं आणि झोपून गेली." "अच्छा, हो का?" मग मी जेवणाचे ताट वाढले. माझे पती आणि मी दोघं सोबत जेवण करायला बसलो. मला तर खूप घाई झाली होती. कधी माझ्या नवऱ्याला माझ्या भावाच्या साखरपुड्याची बातमी सांगावी. समोर टीव्ही सुरू होता. टीव्हीवर मॅच चालू होती. आम्ही दोघं टीव्ही समोर बसून जेवण करत होतो. मी म्हणाले, "अहो ऐका ना." "बोल की राधिका, ऐकतोय." "काय झालं?" "अहो, अमयचं लग्न ठरलं. पुढच्या आठवड्यात साखरपुडा आहे त्याचा." "हो का? खूपच छान झालं." माझे पती माझ्याशी बोलत होते, पण त्यांचं पूर्ण लक्ष टीव्हीवर होतं. टीव्हीवर मॅच चालू होती. "अहो, मी काय म्हणते, पुढच्या आठवड्यात 5 तारखेला साखरपुडा आहे अमयचा." तर आईने कॉल केला होता. आई म्हणाली की दोघेही या. जावई बापूंना घेऊन ये. 5 तारखेला साखरपुडा आहे, तर 4 तारखेलाच या तुम्ही. याल ना तुम्ही माझ्यासोबत? "अगं नाही राधिका, माझं नाही जमणार यायला. मला खूप महत्त्वाचं काम आहे." "अहो असं काय करता? एकुलता एक भाऊ आहे माझा. त्याचा साखरपुडा आहे. जर तुम्ही आला नाहीत, तर कसं वाटेल बरं?" "कसं वाटेल? मी नाही गेलो तर साखरपुडा राहून जाणार आहे का त्याचा? उगाच काहीतरी. मला महत्त्वाचं काम आहे. आणि आता चुपचाप जेवण कर बरं." ते असं बोलत टीव्हीकडे बघायला लागले. त्यांनी नकार दिल्यामुळे मला खूप वाईट वाटलं. पण मी काहीच बोलले नाही.
आता बघता बघता काही दिवस निघाले आणि माझ्या भावाच्या साखरपुड्याची तारीख जवळ येऊ लागली. मी 1-2 वेळा नवऱ्याला सांगून त्यांना मनवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझं एकही ऐकून घेतलं नाही. मी आता निराश होऊन 3 तारखेला साखरपुड्यासाठी निघाले. सोबत माझी मुलगी मीनू देखील होती. जशी माहेरी पोहोचले, आई वडील आणि आजूबाजूचे काका काकू सर्वजण विचारू लागले, जावई बापू आले नाहीत का? आले नाहीत तर का आले नाहीत? मी सर्वांना सांगितलं की त्यांना महत्त्वाचं काम होतं म्हणून ते आले नाहीत. आई वडील नाराज झाले. भावाला मात्र आधीच अंदाज होता की दाजी येणार नाहीत, म्हणून त्याने जास्त विचारपूस केली नाही. 5 तारखेला भावाचा साखरपुडा अगदी आनंदाने पार पडला. 6 तारखेला मी साखरपुड्यावरून घरी परतले. साखरपुडा करून आल्यावर नवऱ्याने विचारलं देखील नाही की साखरपुडा कसा पार पडला. त्यांनी साखरपुड्याबद्दल एकही प्रश्न विचारला नाही. बरं असो, ती त्यांचीच इच्छा. पण मला कुठे ना कुठे एक गोष्ट खटकते की माझे पती माझ्यासह का वागतात असं. मला माहिती आहे की त्यांना इतकंसं पण काही महत्त्वाचं काम नव्हतं. जर त्यांची इच्छा असती तर ते नक्कीच माझ्यासोबत साखरपुड्याला आले असते. पण खरं तर त्यांना यायचीच इच्छा नव्हती. लग्न झाल्यापासून माझे पती माझ्यासोबत तसेच वागतात. पाहिजे तेवढेच बोलतात. काही महत्त्वाचं कार्य झालं तरच माझ्याजवळ येऊन लुळबुळ करतात, नाही तर नाही. कधी प्रेमाने 2 शब्द देखील बोलत नाहीत किंवा प्रेमाने जवळ घेत नाहीत. मला वाटतं इतर बायकांसारखं की त्यांचे पती त्यांच्याबरोबर वागत असतात, माझ्या नवऱ्यानेही माझ्यासोबत तसंच वागावं. मला प्रेमाने हाक मारायला हवी, कधी कधी प्रेमाने मस्करी करायला हवी, थट्टा करायला हवी, पण ते काही करत नाहीत. असो, कदाचित माझ्याबद्दल त्यांच्या मनात कुठेतरी तिरस्कार आहे असं मला वाटतं. कधी कधी आयुष्य खूप कंटाळवाणं वाटतं. आमची भरपूर शेती आहे. माझ्या पतीचं सेंद्रिय खताचं दुकान गावात आहे, त्यामुळे त्याचा व्यवसाय फार चांगला चालतो. त्यासोबत शेतीचाही व्यवसाय आहे. आमच्या शेतीत डाळिंब, ऊस, केळी ही सर्व पिकं आम्ही लावतो. मला शेतात जाणं आवडतं. शेतात गवत काढायचं असेल, काही पीक खुडायचं असेल तर त्यासाठी बायका लावाव्या लागतात. त्या बायकांचा सांभाळ करणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणि इतर काही कामं शेतात मी करत असते. माझे पती रोज शेतात येत नाहीत. ते फक्त हप्त्यातून कधीतरी येतात. शेतात कामासाठी मागच्या 3-4 वर्षांपासून एक गडी आहे. तोच शेताची देखरेख करत असे. एके दिवशी मी शेतात गेले होते. त्या दिवशी आमच्या शेतात डाळिंब तोडायचं काम सुरू होतं. यावर्षी डाळिंबाचं पीक खूप छान आलं होतं. आमच्या शेतातील डाळिंबाची गुणवत्ता 1 नंबर होती. त्यामुळे तो माल थेट दिल्ली, मुंबईसारख्या शहरात जात असे. मी शेतात 10 वाजता पोहोचले. डाळिंब तोडण्यासाठी ज्या लोकांना बोलावले होते ते सकाळी 10 वाजेपर्यंत येत असत, पण अजून आले नव्हते. शेतात एक पत्र्याचं शेड बांधलं होतं. तिथे मी गेले. काम करणारा गडी सुमित तिथे काही छोटी मोठी कामं करत होता. त्याने पाहून विचारले, आज लवकर आले तुम्ही शेतात? होय, मीनू शाळेत गेली सकाळीच. माझं कामही लवकर आटपलं, त्यामुळे शेतात निघून आले. पण सुमित म्हणाला, 10:15 वाजले पण मजूर अजून आले नाहीत. मी आश्चर्याने विचारले, काय झालं? सर्व मजूर कामाला येतील ना? त्याने सांगितलं, आज त्यांच्या घरी कार्यक्रम आहे. ते सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत म्हणून सुट्टी घेतली आहे. मी थोडी अडखळत म्हणाले, मला हे माहितीच नव्हतं. मला वाटलं सगळे कामाला येतील. त्या विचाराने मी शेतात आले. मी नाश्तासुद्धा आणला होता. लोकांसाठी वाटून देईल असं नियोजन केलं होतं. सुमित म्हणाला, बरं मालकीनबाई, आता एवढा नाश्ता घेऊन काय करणार? घरीच घेऊन जायला लागेल. मी थोडी सारी नाश्ता काढून ठेवला आहे.
पण हो, आज मजूर येणार नाहीत. तिकडे उसाच्या शेतात मी ठिबक पाणी सुरू केलं आहे. जर तुमची काही हरकत नसेल, तर हा नाश्ता आपण इथं झोपडपट्टीतले लोक राहतात त्यांना वाटून यायचा का? अरे हो, ही तर खूप छान कल्पना आहे. बरोबर आहे. एक काम कर, तूच वाटून ये. मी तुझ्याकडे देते. अहो नाही, तुमच्या हाताने वाटा. मी जर त्या झोपडपट्टीतल्या लोकांना नाश्ता वाटायला गेलो, तर ते मला ओळखतात. ते मला 17 प्रश्न विचारतील. कुठून आणला, काय आणला, कशासाठी वाटतोस? पण तुम्ही सोबत असलात, तर मग त्यांना सांगता येईल की मजूर लोकांसाठी नाश्ता आणला होता, पण ते लोक आलेच नाहीत. होय होय, सुमित बरोबर आहे तुझं. चला मग, मालकीनबाई. अरे थांब, तुला तर नाश्ता करून घेऊया. ठीक आहे, ये इकडे शेतात. जे पत्र्याचं शेड होतं त्याच्या समोर एक जुना लोखंडाचा पलंग मी ठेवलेला आहे. मी त्या पलंगावर जाऊन बसले. सुमित देखील तिथे आला. मी भरपूर नाश्ता घेऊन गेले होते. बुंदीचे लाडू, चिवडा, सुख्या कचोरी, खोबऱ्याची बर्फी. त्यामधून थोडा थोडा नाश्ता एका मोठ्या प्लेटमध्ये काढला आणि सुमितला दिला. एवढा सारा नाश्ता प्लेटमध्ये पाहून तो म्हणाला, अहो मालकीनबाई, एवढा कुठे खाणार आहे? मी हसून म्हणाले, अरे खा, एवढ्या मेहनतीचं काम करतोयस, पोटभर खात जा. बरं बरं. आणि तिथेच नाश्ता करू लागला. सुमित, तू नाश्ता कर, तोपर्यंत मी तिकडून शेताकडून फिरून येते. मग मी डाळिंबाच्या शेताकडे गेले. शेतात डाळिंबाची बाग खूप सुंदर फुलली होती. बाजूला उसाचे शेत देखील होते. विहिरीजवळ गेले. विहिरीमध्ये डोकावून पाहिलं तर तिथं पाणी खूप छान होतं. विहिरीच्या बाजूला मी काही फुलझाडं लावली होती. त्या झाडांना सुंदर फुले आली होती. मोगऱ्याची फुले, काही झेंडूची फुले. मी एका मोगऱ्याचं फूल तोडलं आणि त्याचा सुवास घेतला. अतिशय सुंदर सुवास होता. डाळिंबाच्या बागेजवळ गेले. एका झाडाजवळ उभे राहिले. वर पाहिलं तर लाल लाल मोठं मोठं डाळिंब लागलेली होती. एक डाळिंब हाताने तोडून घेतलं आणि फोडलं. आतमध्ये खूप छान लाल लाल डाळिंबाच्या बिया होत्या. त्याची चव घेतली. अतिशय गोड आणि चविष्ट होते. मग थोडा वेळ तिथेच मी डाळिंबाच्या शेताकडे म्हणजे बांधावर इकडे तिकडे फिरत राहिले. तेवढ्यात माझ्या कानावर जोराने आवाज ऐकू आला, अहो मालकीनबाई, अहो मालकीनबाई. आता माझ्या लक्षात आलं की सुमित आवाज देत आहे. मी परत डाळिंबाच्या शेताकडून चालत चालत तिकडे पत्र्याच्या शेडकडे आले. चालत चालत पत्र्याच्या शेडजवळ पोहोचले. सुमित म्हणाला, अहो मालकीनबाई, मी तुम्हाला केव्हापासून आवाज देतोय? अरे हो का? मी म्हणाले, मी तिकडे डाळिंबाच्या शेताकडे गेले होते. विहिरीजवळ पाणी सुरू होतं, त्यामुळे कदाचित मला तुझा आवाज ऐकू आला नाही. बरं, चला मग मालकीनबाई, हा नाश्ता तिथे झोपडपट्टीच्या लोकांना वाटून देऊ आपण. होय, ठीक आहे, चल. आमच्या पत्र्याच्या शेडपासून झोपडपट्टीचा एरिया फक्त काही अंतरावर होता. सुमित आणि मी चालत चालत तिथे पोहोचलो. तिथे जाऊन नाश्ता कोणाला वाटायचा हे प्रश्न पडू लागले. पण शाळकरी मुलांची मधली सुट्टी झाली होती. वाटतं काही मुलं घराकडे जेवणासाठी येत होती. मग आम्ही त्या मुलांना बोलवायला सुरुवात केली. जे मुलं जवळ येत होते त्यांना मी थोडा थोडा नाश्ता देऊ लागले. जसं लोकांना आणि मुलांना कळू लागलं की इथे नाश्ता वाटत आहे, मग भरपूर गर्दी झाली आणि फक्त 15-20 मिनिटातच सर्व नाश्ता वाटून झाला. पण त्या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ते पाहून मला खूप समाधान वाटलं. नाश्ता वाटून झाल्यावर सुमित आणि मी परत आमच्या शेताकडे आलो. सुमित तिकडे उसाच्या शेताकडे पाणी द्यायला निघून गेला. मी तिथेच पत्र्याच्या शेडजवळ इकडे तिकडे फिरू लागले. शेताच्या बांधावर मी काही भेंड्यांच्या बिया लावल्या होत्या. आता भेंड्यांची झाडं खूप मोठी झाली होती आणि भेंड्या लागल्या होत्या. मग मी काही भेंड्या तोडायला लागले, पण त्यांना कुठे ठेवायचं ते ठरलंच नव्हतं.
माझ्याकडे भेंड्या ठेवायला काही भांडं किंवा पिशवी वगैरे नव्हती. मी परत पत्र्याच्या शेडजवळ आले, पण तिथे मला काहीच मिळालं नाही. भेंड्या कशात ठेवायच्या? सुमित कुठे आहे? मी त्याला पाहू लागले. सुमितला विचारले, त्याच्याजवळ एखादी पिशवी असेल का? त्याने कुठे ठेवली असेल तर तो मला देईल. मी सुमितला आवाज दिला, अरे सुमित, कुठे आहेस? सुमित तिकडे उसाच्या शेताजवळ होता. त्याने तिकडून मला हात दाखवला. मी आवाज दिल्यामुळे तो चालत चालत माझ्या जवळ आला. काय झालं मालकीनबाई? अरे सुमित, मला या भेंड्या तोडायच्या आहेत. भेंड्या ठेवण्यासाठी एखादी पिशवी हवी. तुझ्याकडे पिशवी आहे का? तो म्हणाला, होय आहे, थांबा आणतो. तो पत्र्याच्या शेडमध्ये गेला आणि 1 मिनिटात परत आला. हातात एक प्लास्टिकची पिशवी होती. ही घ्या मालकीनबाई. अरे वा, तू तर लगेच पिशवी आणलीस. होय, कधी कधी कामी येते ना, त्यामुळे मी सांभाळून ठेवली होती. मग मी परत त्या भेंड्यांच्या झाडांकडे आले आणि भेंड्या तोडू लागले. जवळजवळ 1 किलो भेंड्या तोडल्या होत्या. पिशवी भरली होती. भेंड्या तोडून झाल्यावर शेडजवळ आले आणि तिथेच काही वेळ बसले. डाळिंबही घरी घेऊन जावं असं वाटलं, पण जास्त ओझं होईल म्हणून डाळिंब घेऊन जाण्याचा निर्णय कॅन्सल केला. दुपार झाली. मला भूक लागली होती. नाश्ता तर सर्व वाटून दिला होता. आता काहीच नव्हतं खायला. दुपारच्या वेळेस सुमित तिकडून उसाच्या शेताकडून शेडजवळ आला आणि म्हणाला, मालकीनबाई, मला तर भूक लागली आहे. तुम्हाला नाही लागली का भूक? मी काहीच बोलले नाही. त्याने शेडमध्ये ठेवलेला त्याचा जेवणाचा डब्बा बाहेर काढून आणला आणि त्या लोखंडाच्या पलंगावर ठेवला. विहिरीकडून त्याने पाण्याचा एक हंडा भरून आणला होता. त्याने हात धुतला आणि म्हणाला, चला मालकीनबाई, जेवण करूया. माझ्यासोबत भूक लागली असेल ना? नको, मला नाही लागली अजून. मी म्हणाले, मी मुद्दामच म्हटलं. उगाच त्याच्या डब्यातून खायचं का? दिवसभर शेतात काम करतोय. त्याचं पोट नाही भरलं तर काम करण्याचं मन लागणार नाही. अरे सुमित, तू जेवण करून घे. मला घरी काम आहे, जाते मी. अहो मालकीनबाई, थोडं तरी खा. नको रे, घरी जाऊन करेन. उद्या लोक, ते मजूर कामाला येणार आहेत ना? हो, येतील ना मालकीनबाई. ठीक आहे, चल मग. मी आता घराकडे निघाले. सोबत त्या भेंड्या घेऊन आले. माझी सासू आणि माझी मुलगी मीनू बाहेर ओट्यावरच बसल्या होत्या. मी जशी घराजवळ पोहोचले, माझी मुलगी मीनू धावतच आली आणि मला बिलगली. मी तिला 2 डाळिंब आणले होते. त्यापैकी एक डाळिंब फोडला आणि तिला खायला दिला. सासू जवळ आल्या आणि त्यांना दुसरं डाळिंब दिलं. सासूबाई म्हणाल्या, राधिका, डाळिंब खूप छान आले आहेत शेतात. होय सासूबाई, मी बोलले. एखाद्या दिवशी तुम्हाला पण घेऊन जाईल मी शेतात. अगं नको बाई, आता या वयात मला चालायला जमत नाही. सासूबाई म्हणाल्या, अहो सासूबाई, हळूहळू जाऊ आपण एखाद्या दिवशी, बरं वाटेल त्या दिवशी. मी म्हणाले, ठीक आहे, तू म्हणतेस तर जाऊ. सासूबाई म्हणाल्या, राधिका, जाऊ एखाद्या दिवशी शेतात. 3-4 वर्ष झालेत शेतात गेलेच नाही. होय का? बरं, ठीक आहे, उद्या घेऊन जाते मग. तुम्हाला शेतात योग्य वाटेल. राधिका, असं दोघींनी ठरवलं. मी ठरवलं की संध्याकाळी मस्तपैकी भेंडी मसाला बनवायचा. त्यानंतर घरातली बाकीची कामे सोडून मुलीला थोडं अभ्यासाबद्दल विचारलं. संध्याकाळी 6 वाजता स्वयंपाकाला लागले. मस्त भेंडी, मसाला, पुऱ्या, कढी आणि मसाले भात असा स्वयंपाक केला. 8-8:30 वाजले संध्याकाळचे. मी आता माझ्या नवऱ्याची वाट पाहत होते. ते आले की लगेच जेवण करायला बसायचे. माझ्या सासूला आधी जेवण देऊन दिलं. सासू लवकर जेवण करून घेतात. त्यांनी जेवण केलं. त्यांच्या गोळ्या आणि औषधं दिली आणि मग
त्या त्यांच्या रूममध्ये झोपायला निघून गेल्या. मी माझ्या मुलीला जेवू घातलं. तीही दुपारी खेळून दमली होती, त्यामुळे 8 वाजता झोपी गेली. 9:30 वाजले. मी नवऱ्याची वाट पाहत होते. मला भूक लागली होती. ते आले की जेवण करायला बसू, पण 10 वाजत आले. ते आलेच नाहीत. मी मोबाईलवर कॉल केला आणि विचारलं, अहो कुठे आहात तुम्ही? लवकर या ना घरी. अगं राधिका, मी इकडे आलो आहे. मला घरी यायला उशीर होईल. अहो कुठे आला आहात तुम्ही? लवकर या. स्वयंपाक कधीचा बनवून तयार ठेवला आहे. अरे राधिका, मी इकडेच जेवण करणार आहे. तू जेवण करून घे. अहो आधी तरी सांगायचं होतं. मी किती स्वयंपाक बनवून ठेवलाय. बरं ठीक आहे, मी जेवण करून घेते. ठेवते मी फोन. मी फोन ठेवला. मी माझ्या नवऱ्यासाठी त्यांच्या आवडीचा स्वयंपाक बनवला होता, पण अचानक त्यांनी नाही म्हटलं. त्यामुळे मला थोडं वाईट वाटलं. आता माझी जेवण करण्याची इच्छाच झाली नाही. सर्व स्वयंपाक मी झाकून ठेवून झोपी गेले. रात्री खूप उशिरा माझे पती घरी आले, पण मला कळलंच नाही. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा पाहिलं ते त्यांच्या जागेवरच झोपले होते. सकाळी उठून अंघोळ नाश्ता वगैरे झालं. मी त्यांना विचारलं, रात्री कुठे होतात? पण त्यांनी नेमकं उत्तर दिलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातलं काम लवकर आवरलं. मुलीला शाळेत पाठवलं. सासूबाईंना जेवण व औषधं दिली. माझे पती सकाळी शेतात गेले, कारण आज डाळिंबाची तोडणी सुरू होती. मीही 10 वाजता घरून शेतात निघाले. घरापासून शेत बऱ्याच अंतरावर आहे. माझे पती शेतात मोटरसायकलवर गेले. त्यांना ठाऊक होतं की मला सुद्धा शेतात यायचं आहे, पण ते मला सोबत घेऊन गेले नाहीत. आमच्या लग्नाला कितीतरी वर्ष झाली आहेत, पण माझे पती कधीच मला सोबत घेऊन जात नाहीत. इतर बायकांसारखं मला वाटतं की नवऱ्याच्या मोटरसायकलवर मागे बसावं, नवऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून मागे बसण्याचा आनंद घ्यावा. मी बऱ्याच वेळा त्यांना सांगितलं, पण ते नकार देतात. आता मी सांगणंही सोडून दिलं आहे. नेमका प्रॉब्लेम काय आहे मला अजून समजलं नाही. त्यांनी माझ्याशी एवढं का वागलं? पण मी नेहमीच माझं काम करत राहते. माझं कर्तव्य पार पाडत राहते. गावातून बाहेर निघून शेताचा रस्ता धरला आणि मनात विचार येऊ लागले. काल रात्री माझे पती एवढ्या उशिरा घरी आले. ते कुठे गेले असतील? त्यांचे बाहेर एखाद्या बाईशी काही गडबड तर नाही ना? असे अनेक विचार शेतात जाताना माझ्या मनात चालू होते. शेतात जात असताना रस्त्यात आमच्या गल्लीमध्ये राहणारी सुनीता काकू भेटली. सुनीता काकूंचं शेतही आमच्या शेताकडेच होतं. तिच्यासोबत गप्पा मारत मारतच शेतात गेले. मग मी शेतात पोहोचले. पत्र्याच्या शेडजवळ गेले. तिथूनच आजूबाजूला लांबवर पाहिलं तर शेतात मजूर लोक आले होते. डाळिंबाच्या शेताकडे काही लोक दिसत होते. माझ्या नवऱ्याची मोटरसायकल तिथेच शेडच्या जवळ लावलेली. मी तिथेच ठेवलेल्या लोखंडाच्या पलंगाजवळ गेले. चप्पल तिथे काढून दिली. शेडजवळ जाऊन थोडं पाणी प्यायले आणि आता डाळिंबाच्या शेताकडे गेले. आज बरेच मजूर आले होते. डाळिंबांची तोडणी सुरू होती. सुमित त्या लोकांसोबत राहून त्यांच्याकडून काम व्यवस्थितपणे करून घेत होता. मला शेताबद्दल खूप काही फारशी माहिती नव्हती, कारण रोज मी शेतात येत नसे. पण आता मागच्या काही दिवसांपासून मी दररोज शेतात येऊ लागले होते. शेताबद्दल थोडीफार माहिती मला होऊ लागली. शेतात आले की डोक्यातले विचार निघून जायचे आणि अगदी मनमोकळं वाटायचं. शेतातलं मनमोकळं वातावरण मनाला अगदी प्रसन्न करून टाकायचं. मग त्या डाळिंब तोडणाऱ्या मजुरांसोबत मीही थोडं काम करू लागले. डाळिंबांची कॅरेट इकडे तिकडे ठेवणे, कोणाला काही लागलं तर त्याला आणून देणे. विहिरीजवळ जाऊन मोटारही सुरू केली आणि ऊसाच्या शेताला पाणी लावून दिलं. दुपारी 3-4 वाजेपर्यंत शेतातच होते. दुपारी डाळिंब तोडणीचं काम उरकलं.
मोठ्या गाड्या देखील शेताच्या कोपऱ्यावर रोडवर येऊन उभ्या राहिल्या. सर्व डाळिंबाचे कॅरेट गाड्यांमध्ये लोड करण्यात आले. एकदा वजन देखील मोजून घेतले. संध्याकाळी 4:30 वाजता डाळिंबाच्या गाड्या मार्केटमध्ये रवाना झाल्या. सुमित अगदी सर्व काम सांभाळून घेत असे. त्याला कामाबद्दल संपूर्ण माहिती होती. त्यामुळे माझ्या नवऱ्याला अजिबात काही करावं लागत नव्हतं. 4:30 वाजता डाळिंबाच्या गाड्या मार्केटकडे निघाल्या आणि आता मीही घराकडे आले. दिवस तसेच पुढे जात होते. दिवसेंदिवस माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या मधलं अंतर वाढत चाललं होतं. मी त्यांना आनंदात ठेवण्याचा, प्रसन्न करण्याचा सर्व प्रयत्न करायचे. पण कदाचित माझ्या छोट्या मोठ्या प्रयत्नांना त्यांना कधीच पसंती नव्हती. मीही आता जास्त प्रयत्न करणं सोडून दिलं. एकदा संध्याकाळी मी माझ्या मुलीला अभ्यासाबद्दल शिकवत होते. स्वयंपाक झाला होता. माझे पती बाहेरून आले आणि म्हणाले, "अरे राधिका, जेवण वाढ. बरं, मला खूप भूक लागली आहे." ते म्हणाले. मी त्यांना जेवण वाढलं आणि त्यांनी जेवण करायला सुरुवात केली. मला भूक लागली होती, पण त्यांनी मला काहीच विचारलं नाही. "राधिका, तू पण माझ्यासोबत जेवण कर. तुझं जेवण झालं का? बाकी आहे का?" असे काहीही विचारलं नाही. जेवण करत असताना माझी मुलगी तिथेच खेळत होती. तिला एक बाहुली होती. ती खेळत असताना म्हणाली, "मम्मी बघ ना, माझी बाहुली किती सुंदर आहे, किती गोरी. तू पण किती काळी आहेस मम्मी." माझ्या नवऱ्याने ते ऐकलं आणि हसायला लागले. मला मात्र मुलीवर राग आला. पण असो, ती लहान आहे, तिला काय कळतं. माझे पती तेव्हा म्हणाले, "मिनू बाळा, इकडे." माझी मुलगी त्यांच्या जवळ जाऊन बसली. त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, "मिनू, तुला गोरी मम्मी हवी आहे का? दुसरी छानवाली, अगदी सुंदर, तुझ्या बाहुलीसारखी?" "होय पप्पा, अशी सुंदर बाहुलीसारखी गोरी मम्मी आणा." मिनू म्हणाली, "बरं ठीक आहे, आणू. काळजी करू नकोस तू." "होय पप्पा." माझे पती म्हणाले. मग ती परत खेळायला लागली. माझ्या नवऱ्याने जे काही बोललं ते मस्करीत नव्हतं, हे मला चांगलं कळत होतं. त्यांच्या ताटातील भाजी आणि पोळी संपली होती. मी आता त्यांना भाजी आणि पोळी वाढायला गेले. तेव्हा ते म्हणाले, "बघ ना राधिका, मिनू काय म्हणत होती, पप्पा दुसरी चांगली गोरी मम्मी आणा." मी मात्र त्यांना काहीच उत्तर दिलं नाही. त्यांना जेवण वाढलं. मी परत किचनमध्ये जाऊन स्वयंपाकघर साफ करू लागले. माझे पती असे म्हणाले, त्यामुळे मला खूप वाईट वाटलं. पण काय करणार? त्यांना काही उलट उत्तर देखील देऊ शकत नव्हते. तर मी काही बोललं असतं तर ते सहन करत नसत. सध्या पुरुषप्रधान संस्कृती आहे ना. पुरुषांना जे हवं ते बोलू शकतात, पण स्त्री मात्र तिच्या मनाप्रमाणे बोलू शकत नाही आणि वागू तर मुळीच शकत नाही. आता मात्र दिवसेंदिवस माझ्या मनात शंका वाढू लागली. कदाचित मी माझ्या नवऱ्याला आवडत नाही, त्यामुळे ते माझ्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात. पण जर असं होतं तर मग लग्न कशासाठी केलं? मला पाहूनच तर लग्न केलं नाही का? माझ्या भावाचं लग्न आलं. भावाच्या लग्नाला देखील माझे पती आले नाहीत. मी त्यांना खूप विनंती केली. माझ्या आईवडिलांनाही खूप वाईट वाटलं होतं. त्यांचे एकुलते एक जावई मुलाच्या लग्नाला आले नाही. माझ्या पतींना खूप महत्त्वाचं काम असल्याचं म्हणत होते, पण खरं तर त्यांना यायचंच नव्हतं. असं नाही की सासरवाडीला त्यांना मान सन्मान मिळत नाही. माझे आई वडील, भाऊ सगळे त्यांचे स्वागत करायचे, पण तरीही एवढ्या महत्त्वाच्या कार्यक्रमात, भावाच्या लग्नाला माझे पती आले नाहीत. लग्नात मी एकटीच होते. बऱ्याच जणांनी मला विचारलं, "राधिका, तुझा नवरा लग्नाला आला नाही का? दिसत नाही कुठे आहे?" मी प्रत्येकाला उत्तर देत दमले होते. भावाच्या लग्नात मला पाहिजे तसा आनंद घेता आला नाही. सतत एकच विचार डोक्यात घोळत होता. माझे पती भावाच्या लग्नाला आले नाहीत.
काही जणांनी तर अशी कुजबूज केली, राधिका आणि तिच्या नवरा यांचं पटत नाही का? त्यांचं भांडण झालं आहे का? भावाचं लग्न करून मी सासरी परतले. घरीही मला जास्त करमत नसे. त्यामुळे मी काम आवरलं की शेतात निघून जात असे. एके दिवशी माझं काम वगैरे आवरलं आणि मी सकाळी 10 वाजल्यावर घरून शेतात निघाले. शेतात जाताना जेवणाचा डब्बा सोबत घेतला, कारण सकाळी घरी मला जेवण करायला जमलं नव्हतं. त्यामुळे असं ठरवलं की शेतात मस्तपैकी जेवण करेल. शेतातील वातावरण खूप छान असतं. शेतात गेल्यावर भूक देखील लागते आणि जेवण करण्याची इच्छा निर्माण होते. शेतात पोहोचले. पत्र्याच्या शेडजवळ जाऊन झाडाला डब्बा बांधून ठेवला. पाहिलं तर आज शेतात कोणी मजूर आले नव्हते. सुमित, जो आमच्या शेतात काम करणारा गडी आहे, तो फवारणी करत होता. शेतात कोथिंबीर, मेथीची भाजी लावलेली होती. जाऊन थोडी कोथिंबीर उपटली, मेथीची भाजी तोडली, भेंड्या होत्या त्या देखील तोडल्या. आता दुपारी 1 वाजत आला आणि मला भूक लागली. जेवायला बसले. सुमित तिकडे काम करत होता. मला वाटलं त्यालाही भूक लागली असेल. मग मी माझ्या डब्यातून एका प्लेटमध्ये थोडं थोडं जेवण वाढून घेतलं आणि बाकी ठेवून दिलं. आज छान जेवण बनवून आणलं होतं. भूक होताच जेवण चविष्ट वाटत होतं. जेवण करत असताना सुमित तिथे येताना दिसला. त्याने माझ्याजवळ येऊन विचारलं, "अहो मालकीनबाई, आज तुम्ही शेतातच जेवत आहात का? का? करायला नको का?" मी म्हणाले, "तसं नाही, पण तुम्ही शेतात नेहमी जेवत नाहीत ना, म्हणून विचारलं." "अरे, आज घाई झाली माझी." "बरं, तुझं जेवण झालं की नाही? बाकी आहे? करेल मी थोड्या वेळात. तुम्ही जेवा आरामात." "अरे कर ना माझ्यासोबत जेवण. मलाही सोबत झाली की जेवायला मजा येते. तू जेवशीलच नंतर, पण आता जेवण कर." "बरं, मी तिकडे जाऊन मोटर बंद करून येतो. डाळिंबाच्या शेताला पाणी लावलं आहे." तो म्हणाला, "बरं, ठीक आहे." मग तो तिकडे गेला आणि 5-10 मिनिटात परत आला. त्याने हात धुतले आणि माझ्याजवळ येऊन जेवायला बसला. त्याच्या जेवणाच्या डब्यात मसाल्याची भाजी, पोळ्या, ठेचा असे पदार्थ होते. मी जे जेवण आणलं त्यातून त्याला थोडं वाढून दिलं आणि त्यानेही मला त्याच्या वांग्याची भाजी दिली. मस्तपैकी गप्पा मारत मारत आम्ही जेवण संपवलं. सुमितचा स्वभाव खूप चांगला होता. आमच्या गावातच राहायला. त्याचे वडील आमच्या गावचे जावई होते आणि घर जावई म्हणून त्यांनी आमच्या गावात वास्तव्य केले होते. मी आता दररोज 10-11 वाजता सकाळी शेतात जायचे. दुपारपर्यंत शेतात थांबायचे. थोडं फार काम असेल तर तेही करायचे. त्यानंतर घरी आल्यानंतर मुलीला थोडं शिकवायचे आणि सासूच्या गोळ्या वगैरे द्यायच्या. सासूकडे लक्ष देणं हेही काम करायचे. पावसाळ्याचे दिवस होते. एके दिवशी नेहमीप्रमाणे मी शेतात गेले. आज शेतात मजूर आले नव्हते. गवत काढण्याचं काम होतं. पण मागच्या हप्त्यात रोज मजूर येत होते. त्यामुळे सर्व पिकांमधले गवत साफ करून झाले होते. पावसाळ्याचे दिवस असल्याने मी घरून शेतात निघताना सोबत छत्री आणि जेवणाचा डबा घेतला. शेतात पोहोचले. डबा झाडाला टांगून दिला आणि डाळिंबाच्या बागेकडे गेले. खाली काही किडलेले आणि खराब झालेले डाळिंब पडलेले असतात. ते जमा करून बाहेर फेकायचे असतात. शेताच्या बाहेर ठेवले की मच्छर आणि कीड होत नाही आणि डाळिंबाची झाडे निरोगी राहतात. सुरुवातीला मला शेताबद्दल फारशी माहिती नव्हती. मी शेतात जायचे, पण पिकांची कशी निगराणी करायची, डाळिंबाच्या बागेत कधी फवारणी करायची, सेंद्रिय खतं कधी टाकायचे, डाळिंबाची तोडणी कशी करायची, डाळिंब पिकले आहेत की नाही कसे ओळखायचे, या सगळ्या गोष्टी मला माहीत नव्हत्या. त्या मला सुमितने शिकवल्या होत्या. मी शेतात डाळिंबाच्या बागेतील खराब डाळिंब जमा करून बांधावर आणून ठेवत होते. अचानक पाऊस सुरू झाला. मला कल्पनाच नव्हती की इतका जोराचा पाऊस होईल. छत्री होती, पण ती मी पत्र्याच्या शेडकडे ठेवली होती.
तिथंच डाळिंबाच्या झाडाखाली थांबले. मात्र पाऊस खूप जोरात सुरू झाला. पावसाचा फवारा माझ्या अंगावर येऊ लागला. 10 मिनिटात मला ओली चिंब केलं. मला वाटलं इथं 15 मिनिटांनी पाऊस थांबेल, पण जोखीमवाही तो थांबायचा नाही. मी आता जास्त वेळ त्या छोट्याशा डाळिंबाच्या झाडाखाली उभी राहू शकत नव्हते. मग ठरवलं की पत्र्याच्या शेडमध्ये पोचावे. किती वेळ पाऊस चालेल हे सांगता येणार नव्हते. पावसात बांधावर चालत चालत मी त्या पत्र्याच्या शेडकडे निघाले. पाऊस जोरात होता आणि वारा देखील सुरू होता. मी साडीचा पदर खोचला आणि हळूहळू शेडकडे धावत धावत पोहोचले. माझं लक्ष डाव्या बाजूला गेले आणि तिकडून सुमित धावत येताना दिसला. मी चप्पल न घातलेलीच होते, त्यामुळे खालचे छोटे छोटे खडे, कचरा माझ्या पायाला टोचत होता. लक्षपूर्वक ते टाळत मी शेडजवळ पोहोचले. शेडजवळ गेले आणि दरवाजा उघडून आतमध्ये गेले. पत्र्याच्या शेडमध्ये उभी राहिले. आता पाऊस लागत नव्हता. पत्र्याचं शेड खूप मोठं होतं. 5 मिनिटांनी सुमितही धावतच पत्र्याच्या शेडजवळ आला. दरवाजा उघडाच होता. आत प्रवेश करताच तो देखील पूर्ण ओला चिंब झाला होता. मला पाहून म्हणाला, "अहो मालकीनबाई, बघा ना, अचानक किती जोराचा पाऊस सुरू झाला." "अरे हो ना सुमित, मी छत्री आणली होती, पण तिथेच डाळिंबाच्या बागेकडे ठेवली आणि छत्री इथेच विसरली. पण छत्री असूनही काही उपयोग झाला नाही. पाऊस एवढा जोराचा होता आणि साथीत वारा देखील. मी तिथंच उभी होते. बऱ्याच वेळापासून पावसात ओली झालेल्या कारणाने मला थंडी चांगलीच वाजत होती. सुमितही तिथे माझ्या बाजूने उभा होता. तोही पूर्ण पावसाने ओला चिंब झाला होता. पावसाने मला पूर्णपणे भिजवलं होतं. माझी साडी आणि ब्लाऊज अंगाला चिटकलं होतं. मला वाटत होतं सुमित माझ्या समोर उभा असून काहीसा अवाढव्य वाटणार आहे. पण परिस्थितीच अशी निर्माण झाली होती. त्यात काही करायचं शक्यच नव्हतं. जोरात पाऊस पडत होता. आम्ही दोघे तिथेच उभे होतो. पाठीमागे खूप मोठा पत्र्याचा शेड होता. त्याचा दरवाजा तो उघडा होता. दरवाजाच्या समोरच आम्ही उभे होतो आणि बाहेरचं दृश्य बघत होतो. शेतात पाणी साचू लागलं आणि जास्त पाणी इतरत्र वाहू लागलं. नजारा खूपच छान होता. ते सर्व बघत असताना अचानक माझ्या पायावर काहीतरी थंडगार जाणवलं. मी लगेच पायाकडे पाहिलं तर एक बेंडकोळी होती. ती माझ्या पायावर उडी मारत होती. मला वाटले साप आहे की विंचू आहे याची पूर्ण खात्री घेऊ शकले नाही. अचानक मी खूप घाबरून गेले. मी जोरात सरकले डाव्या बाजूला. तिथे सुमित उभा होता आणि माझ्या सरकत्या धक्क्याने तो थोडा धक्का लागताच म्हणाला, "अहो मालकीनबाई, काय झालं?" मी काहीच बोलले नाही. बेंडकोळी माझ्या पायावर उडी मारून गेल्यानं मला जोरात किंचाळी आली आणि मी बाजूला सरकले. मला स्वतःच माझ्या कृतीची कल्पना वाटतच नव्हती. मी सुमितकडे धडकले. तो हलक्या अंगाने उभा होता. त्याला अजिबात कल्पनाच नव्हती की असं काही होईल. माझा धक्का त्याला लागल्यामुळे तो थोडा गोंधळला. मी अचानक त्याच्या अंगावर पडू लागले होते. त्याचाही तोल गेला आणि माझाही तोल गेला. त्यामुळे आम्ही दोघं खाली पडू लागलो. पण सुमितने एक हात माझ्या कमरेवर ठेवला आणि मला पडण्यापासून वाचवलं. मी खाली पडणारच होते, पण त्याच क्षणी त्याने त्याचा हात माझ्या कमरेच्या मागे घेतला आणि मला पडण्यापासून वाचवलं. लक्षणीय म्हणजे आम्ही दोघं अगदी जवळ आलो होतो. पावसाच्या पाण्यामुळे माझी साडी पूर्ण अंगाला बिलगली होती. सुमितने टी-शर्ट घातलं होतं. तोही पूर्ण अंगाला चिपकला होता. शेतातलं मेहनतीचं काम केल्यामुळे त्याचं शरीर खूप आकर्षक आणि पिळदार होतं. त्याचा हात अजूनही माझ्या कमरेवर होता. तो म्हणाला, "अहो मालकीनबाई, काय झालं?" अचानक माझ्या पायावर बेडकुळीने उडी मारली. "अहो मालकीनबाई, काही होत नाही.
बेंडकोळी गरीब प्राणी आहे. तो काय आपल्याला चावत नाही. मला भीती वाटत होती पण मी म्हणाले, बरं ठीक आहे. मी ती बेंडकोळी तिकडे उचलून फेकून देईन. तुम्ही घाबरू नका. परंतु त्या क्षणी त्याचा हात अजूनही माझ्या कमरेवर होता. मी थोडी खाली वाकले होते. त्याने हात हलवून झटका मारून मला उभं केलं. पण आम्ही अजूनही एकमेकांच्या अगदी जवळ होतो. त्याचा चेहरा आणि माझा चेहरा जवळ झाला आणि थोडासा स्पर्श झाला होता. आम्ही दोघे चिंब झालो होतो. ढगांच्या आवाजात पावसाचे थेंब आमच्या डोक्यावरून आणि अंगावरून सरकत होते. आता मात्र मी सुमितचा हात माझ्या कमरेवरून हलवायची तयारी करत होते. तो मात्र बाजूला करायला तयारच नव्हता. त्याचं लक्ष कदाचित माझ्या डोळ्यांमध्ये होतं. मला तरी तीच भावना आली. मी म्हणाले, अरे सुमित, सोडणार का बाजूला तो तुझा हात? मी नाही पडणार आता. तो काही क्षण स्थिर होता आणि मग त्याने तो हात माझ्या कमरेवरून बाजूला केला. मला आता खूप शरम आली. मी सुमितला विचारले, सुमित, इथे एखादा टॉवेल वगैरे आहे का? हो आहे ना, तो म्हणाला आणि पत्र्याच्या शेडमध्ये मागच्या बाजूला गेला. 5 मिनिटात परत येऊन त्याने एक चौकट डिझाईन असलेला गुलाबी रंगाचा टॉवेल मला दिला. मी त्या टॉवेलने चेहरा पुसला आणि थोडेसे हातही पुसले. मग तो टॉवेल हाताने खांद्यावर ठेवून अंगाभोवती गुंडाळून घेतला, जेणेकरून माझं शरीर झाकलं जावं. आता मला थोडं व्यवस्थित वाटत होतं. टॉवेल अंगावर गुंडाळून घेतला, त्यामुळे माझं शरीर झाकलं गेलं होतं. सुमितला कल्पना आली होती की तो माझ्याकडे सारखा बघत आहे. ते मला कदाचित आवडत नाही. त्यामुळे तोही 2 पावलं चालून शेडच्या दाराजवळ गेला आणि तिथून फक्त समोर शेतामध्ये पाहू लागला. मी त्या टॉवेलने अजून एक वेळा माझे हात आणि पाय पुसून घेतले. थंडी मात्र खूप वाजत होती. मला तर असं वाटू लागलं की कधी पाऊस बंद होतो आणि कधी मी घरी जाते. सुमित आणि मी, आम्ही दोघे एकटेच शेतामध्ये त्या पत्र्याच्या शेडमध्ये होतो आणि मगाशी आमच्या दोघांमध्ये जे काही झालं होतं ते अतिशय विचलित करणारं होतं. सुमित कितीही स्वभावाने चांगला असला तरी तो एक पुरुष आहे आणि पुरुषाच्या जातीचा भरवसा नसतो. कधी एकट्या स्त्रीला एकांतामध्ये जर त्यांनी पाहिलं तर एखाद्या पुरुषाचा स्वतःच्या मनावरचा ताबा ढासळू शकतो. पण सुमित तसा चांगला आहे. तो तसं काही करणार नाही हे मला ठाऊक होतं. पण तरी देखील मनात आतून विचलित करणारे विचार येतच होते. जवळजवळ 1.5-2 तास पाऊस सुरू होता. 1.5 तासानंतर पाऊस बंद झाला. मी सुमितला म्हणाले, सुमित, मी जाते घरी आता. ठीक आहे. हो मालकीनबाई. मग तिथून मी हळूहळू चालत चालत घरी पोहोचले. घरी आल्यानंतर बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करायला गेले. पण सुमित आणि माझ्यामध्ये शेतात जे काही घडलं होतं ते क्षण मला परत आठवू लागले आणि माझं मन अजूनच विचलित होऊ लागलं. काय होत होतं मलाच कळत नव्हतं. फटाफट आंघोळ केली, दुसरी साडी नेसली आणि बाथरूममधून बाहेर आले. मस्तपैकी चहा केला. सासूला आणि मुलीला चहा दिला. मीही सोबत चहा प्यायले. पुढच्या काही दिवस मी आता शेतात गेलेच नाही. जवळजवळ 10-12 दिवस शेतात जायचे तर खूप इच्छा होती, पण माहीत नाही शेतात जायला मन तयारच होईना. एके दिवशी संध्याकाळचं आमचं जेवण झालं. मी किचनमध्ये भांडी धुवत होते तेव्हा माझे पती आले. त्यांचे जेवण बाकी होतं. मी त्यांना म्हणाले, अहो, एवढा उशीर झाला? आम्ही कधीची तुमची वाट पाहत होतो. बरं चला, मी तुम्हाला जेवण वाढून देते. तुम्ही जेवण करून घ्या. अगं नाही राधिका, माझं जेवण झालं आहे. अहो असं काय करता? तुम्ही एवढा स्वयंपाक बनवलेला असतो मी, एवढं सगळं वायाला जातं ना. बरं जाऊ दे, गेलं तर गेलं, तू काय टेन्शन घेऊ नकोस. अहो, अन्नाचा असा उपवास करणं योग्य नाही. आपण सगळं पोटासाठीच तर करतो ना हे. राधिका, मला फालतूचं ज्ञान देऊ नकोस हा. काय करायचं आहे आणि काय नाही करायचं ते मला चांगलंच ठाऊक आहे.
माझे पती अगदी जोराने बोलले. मी मात्र नंतर एक शब्दही त्यांना उलटून बोलले नाही. माझे पती रूममध्ये झोपायला निघून गेले. मी आणि माझी मुलगी मीनू आम्ही दोघी सोबतच झोपलो. माझे पती कधीच माझ्यासोबत रात्री झोपत नसत. माझ्या काही मैत्रिणी आणि इतर बायका सांगायच्या की त्या त्यांच्या नवऱ्यासोबत रात्री झोपतात, पण मला ही गोष्ट मस्करी वाटत असायची. पण एकदा माझ्या जवळच्या मैत्रिणीही नेहमी सांगायच्या की रात्री माझा नवरा मला जवळ घेऊनच झोपतो, त्याशिवाय माझ्या नवऱ्याला झोपच लागत नाही. माझ्याशी मात्र उलट होतं. माझे पती कधीच माझ्याजवळ झोपत नसत. फक्त त्यांच्या मनात आलं तेव्हा शरीराची भूक मिटवण्यासाठी काही वेळ माझ्याजवळ यायचे आणि काम झालं की लगेच माझ्यापासून लांब व्हायचे. पण आता ते देखील बंद झालं होतं. माझे पती माझ्याजवळ येतच नसत आणि कधी मला प्रेमाने जवळही घेत नसायचे. माझी खूप इच्छा व्हायची कधी कधी नवऱ्याला प्रेमाने जवळ घ्यावं, त्यांच्यासोबत लाडाने गप्पा माराव्यात, पण त्यांना ते सर्व माझ्यासोबत करण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. माहीत नाही असं का करायचे ते. दिवसेंदिवस माझ्या मनाची बेचैनी अजूनच वाढत गेली. पुढचे बरेच दिवस मी शेतात गेले नाही. माझी सासू विचारू लागली, अगं राधिका, तू सध्या शेतात जातच नाहीस, आता काय झालं, का नाहीस जात शेतात? मी माझ्या सासूला मुद्दाम सांगितलं, सासूबाई, त्या दिवशी शेतात मला साप दिसला ना, त्यामुळे थोडी भीती वाटते मला, म्हणून गेले नाही. पण काही हरकत नाही, उद्यापासून जाईन शेतामध्ये. अगं, साप सर्व विषारी नसतात आणि ते काही लगेच आपल्याला थोडी चावतात. आपण जर त्यांना इजा पोहोचवली तरच ते आपल्याला चावतात, नाहीतर साप कधीच कोणालाच आवडत नसतो. मग दुसऱ्या दिवशी मी शेतात गेले. चक्क 20 दिवसांनंतर शेतात गेले होते. आज शेतामध्ये डाळिंबाच्या बागेतील गवत काढायचं होतं, त्यामुळे काही मजूर लावले होते. मी तिकडच्या डाळिंबाच्या बागेकडेच गेले. मजूर लोक नवीन होते, मला ओळखत नव्हते. वाटतं कधी कधी असंच व्हायचं, काही नवीन लोक शेतात आले की ओळखायचेच नाहीत. एका बाईने माझ्याकडे पाहिलं आणि ती एकटक पाहू लागली. मला थोडं अवघड वाटलं की माझ्याकडे असं पाहत होती, पण कदाचित तिच्या मनामध्ये प्रश्न असेल की मी कोण आहे. मी तिथेच डाळिंबाच्या शेतामध्ये बांधाजवळ उभी होते. त्या बाईने तिथूनच मला विचारलं, अहो ताई, कोण तुम्ही? कोणी हवं का तुम्हाला? काय शोधत आहात? मी म्हणाले, नाही नाही, काही नाही, तुम्ही करा आरामात तुमचं काम. बरं बरं, ठीक आहे. काही वेळाने सुमित देखील तिकडे आला. त्याने मला पाहिलं आणि म्हणाला, अहो मालकीनबाई, तुम्ही कशा आहात? तुमची तब्येत? मी ठीक आहे. का अचानक माझ्या तब्येतीच्या बाबतीत का विचारत आहेस सुमित? अहो, त्या दिवशी आपण पावसामध्ये भिजलो ना, मला वाटलं तुमची तब्येत बिघडली असेल. आणि विनय दादा देखील शेतात आले होते 2 दिवसांपूर्वी. मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले, राधिकाची तब्येत थोडी खराब आहे म्हणून ती शेतात येत नाहीये. अरे, तसं काही नाही, ठीक आहे माझी तब्येत. थोडा वेळ तो तिथेच थांबला. त्याच्या हातामध्ये एक पाईप होता. त्याला कुठेतरी तो पाईप जोडायचा असेल शेतामध्ये पाणी देण्यासाठी, म्हणून तो इकडून तिकडे घेऊन जात होता वाटतं. तो मग मला म्हणाला, मालकीनबाई, एक सांगू का? होय, बोल ना. आणखी एक गोष्ट. त्या दिवसाबद्दल माफी मागतो. कोणत्या दिवसाबद्दल? त्या दिवशीच आपण पाण्यामध्ये भिजलो त्या दिवसाबद्दल. ते चुकून मी तुम्हाला स्पर्श केला, त्यासाठी माफी आहे. अरे सुमित, जाऊ दे, जे झालं ते विसर. अहो मालकीनबाई, मला वाटलं त्या दिवशी तुम्हाला राग आला आणि म्हणूनच तुम्ही एवढे दिवस शेतात आला नाहीत, असं मला वाटत होतं. असं काही तर नाही ना? हे बघा, तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तर मी माफी मागतो. अरे सुमित, तसं काही नाही, सोड, जाऊ दे. त्या बाबतीत जास्त विचार करू नकोस. तुझं काय काम चालू आहे?
हा पाईप कुठे घेऊन जात आहेस? अहो मालकीनबाई, तिकडं ऊसाच्या शेताच्या बाजूला पाईप फुटला आहे. तिथं जोडायचा आहे हा पाईप. होय का? बरं बरं, ठीक आहे, जोड मग. मग सुमित तो पाईप घेऊन तिकडे ऊसाच्या शेताकडे जाऊ लागला. तेवढ्यात ती बाई तिकडून चालत चालत त्याच्या जवळ आली आणि त्याला हळू आवाजात विचारू लागली, अरे सम्या, ही बाई कोण आहे? सुमितला काही लोक शेतात कामाला येत होते ते सम्या असं म्हणायचे. सुमित त्या बाईचं बोलणं ऐकून हसायला लागला. तेव्हा ती बाई म्हणाली, काय झालं हसायला? मी काही चुकीचं विचारलं का? अहो नाही काकू, ही तर मालकीनबाई आहेत, विनय दादांच्या बायको. अच्छा, होय का? मी ओळखलंच नाही. त्यांना आधी कधी पाहिलं नव्हतं ना. बरं बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. आता लक्षात ठेवा काकू. होय होय सम्या. मग सुमित तिकडे पाईप घेऊन निघून गेला आणि ती बाई देखील तिथे डाळिंबाच्या शेतामध्येच कामाला लागली. मीही त्या बायकांजवळ गेले आणि थोडंफार काम करू लागले, गवत काढू लागले. पण माझ्या मनामध्ये सुमित जे बोलला होता ते चालत होतं. त्या दिवशी जे काही घडलं होतं त्याबद्दल अगदी प्रामाणिकपणे त्याने माफी मागितली. खरं तर मला त्याचा हा स्वभाव आणि प्रामाणिकपणा आणि माझ्याबद्दल त्याच्या मनात असलेला आदर खूप आवडला. सुमित जरी शेतात गडी म्हणून काम करायचा, पण तो खूप आदरपूर्वक माझ्याशी बोलत असे. त्या दिवशी मी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेतात होते. संध्याकाळी सर्व बायका आणि मजूर लोक घरी निघाले तेव्हा मी पण घरी आले. सुमित मात्र शेतातून घरी थोडा उशिरा येत असे. घरी आल्यानंतर स्वयंपाकाला लागले. मला माहिती होतं की नेहमीसारखं माझे पती आत पण जेवण करायला येणार नाहीत, बाहेरच जेवण करतील. त्यामुळे मी फक्त माझा आणि माझ्या सासूचा व मुलीचा स्वयंपाक बनवला. दुसऱ्या दिवशी मी माझ्या मुलीसाठी मस्तपैकी तिळाचे लाडू बनवले, कारण तिला खूप आवडतात तिळाचे लाडू. 2 किलो तिळाचे लाडू बनवले होते. एवढे तर आम्ही खाणार नाही. मग मी जेव्हा शेतात निघत होते, काही लाडू एका डब्यात ठेवून घेतले. शेतामध्ये आल्यावर सुमितला लाडू द्यायचे होते. तो तिकडे काम करत होता. मी त्याला आवाज दिला, सुमित, अरे सुमित इकडे. हो आलो आलो मालकीनबाई. तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला, काय झालं? काही काम आहे का? अरे नाही, हे तिळाचे लाडू आणले आहेत. सकाळीच बनवले होते. मी म्हटलं तुझ्यासाठी पण आणावेत म्हणून घेऊन आले. आवडतात का तुला तिळाचे लाडू? हो, आवडतात ना मालकीनबाई. घे मग. मी पूर्ण तिळाच्या लाडूंचा डब्बा त्याच्या हातात दिला. त्याने डब्बा उघडला आणि आतमध्ये पाहिलं. अहो, एवढे जास्त लाडू, एवढे काय करू मी? अरे खा की. काय करू पण एका वेळी एवढे लाडू कसे काय खाऊ? बरं, एका वेळी नको खाऊस, वाटल्यास शेडमध्ये ठेवून दे, इच्छा झाल्यावर खायचे. हो, असंच करतो. त्याने एक लाडू घेतला आणि खाऊ लागला. त्याच्या चेहऱ्यावर अत्यंत सुखद असे भाव उमटले. अहो मालकीनबाई, लाडू तर अतिशय छान बनवले आहेत. तुमच्या हाताला खूपच चव आहे बघा. स्वयंपाक देखील खूप छान असतो तुमचा. होय का सुमित? होय, खरं सांगतो की. बरं थांब, हा डबा मी शेडमध्ये ठेवून येतो. मग त्याने तो लाडूचा डब्बा शेडमध्ये जाऊन ठेवला. बरं चला मालकीनबाई, तिकडे काम करत आहे मी. हो ठीक आहे, कर मग. मीही आता शेतामध्ये इकडे तिकडे फिरू लागले. गवारच्या शेंगा, भेंड्या, काकडी असं काही तोडून मस्तपैकी एक पिशवी भरली घरी आणण्यासाठी. दुपारचे 4 वाजले असतील. मग सुमितला सांगितलं, चला सुमित, मी जाते घरी आता. होय बरं ठीक आहे. मग मी घरी निघून आले. संध्याकाळी माझे पती आज लवकरच घरी आले. मग मी मस्तपैकी स्वयंपाक बनवला. आम्ही सर्वांनी सोबतच जेवण केलं. आज कितीतरी दिवसांनी माझ्या पतीसोबत जेवणाचा योग आला.
पण जेवण करत असताना ते हवं तसं मन मोकळं माझ्याशी बोलले नाहीत. जेवण झाल्यानंतर ते रूममध्ये टीव्ही पाहत बसले. मी भांडी वगैरे आवरून घेतली. तेव्हा माझे पती म्हणाले, "अगं राधिका, तुला काही सांगायचं आहे." मला थोडं आश्चर्य वाटलं. खूप दिवसांनंतर एवढ्या उत्साहाने म्हणाले ते. मी उतावीळपणे त्यांच्याजवळ गेले आणि विचारले, "हो दाखवा ना, काय आहे?" त्यांच्या हातामध्ये मोबाईल होता. कदाचित त्यांना काही दाखवायचं होतं. ते थोडा वेळ थांबले आणि मग म्हणाले, "अहो काय झालं, दाखवा ना. काय दाखवत आहेस?" मी उत्सुकतेने म्हणाले, "राधिका, हे बघ, मी जे काही तुला किती दिवसांपासून सांगायचं आहे ते तुला कसे सांगू समजत नाही मला." "अहो बोला ना, एवढा काही विचार करू नका. तुम्हाला जे सांगायचं ते डायरेक्ट सांगून टाका." त्यांनी मोबाईल हातात घेतला, लॉक उघडला, गॅलरी ओपन केली आणि एक फोटो मला दाखवला. "राधिका, हा फोटो बघ." त्यांच्या मोबाईलमध्ये एका बाई म्हणा मुलीचा फोटो होता. साडी घातलेली, पण वय जास्त वाटत नव्हतं. कदाचित लग्न झालेलं नसावं. मी विचारलं, "ही कोण आहे?" "हिचं नाव पायल आहे." "हो," ते म्हणाले. "पायल ही आपल्या नात्यातलीच एक मुलगी आहे." "हो हो." पुढे काय सांगणार होतात ते शांतपणे म्हणाले, "राधिका, मला दुसरं लग्न करायचं आहे." हे ऐकून माझ्या कानावर विश्वास बसला नाही. "काय?" मी थक्क झाले. "काय म्हणालात? तुम्हाला काय म्हणायचं आहे?" "मला दुसरं लग्न करायचं आहे." हा शब्द कानात पडला की माझ्या पायाखालची जमीन सरकली. काय उत्तर द्यावं, काय बोलावं काहीच कळेनासं वाटत होतं. "अहो काय बोलत आहात? मी तुमची बायको आहे. मी असताना असं कसं करू शकता? पायलला माझ्याशी बोलणं झालं आहे का? तिला कळलंय? ती तुमच्या लग्नाला तयार आहे? फक्त माझी परवानगी हवी." ते मूक होते. मला काहीच उत्तर नव्हतं. मी 2 पावलं मागे सरकत किचनमध्ये निघून गेले. मला काहीच कळत नव्हतं. रडायचं, काय करायचं? काही सांगणं कठीण होत होतं. माझ्या डोक्यात दुःखाचं आभाळ पसरलं होतं. माझ्या पतीला दुसरं लग्न हवं. मी ते सहन करू शकले नाही. आतून पूर्णपणे तुटले होते. मी बराच वेळ किचनमध्येच थांबले. मला वाटलं कदाचित ते येतील, पण ते आलेच नाहीत. थोड्या वेळाने त्यांच्या रूममधली लाईट बंद झाली. कारण ते झोपले असतील. बराच वेळ किचनमध्ये बसून माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. आईला फोन लावू का? तिला सांगू का? असं मला वाटलं. पण नको, तिला सांगून काय उपयोग? ती फक्त उगाच टेन्शन घेईल. मी बराच वेळ किचनमध्ये रडत बसले. रडून रडून थकले. मला माहिती होतं माझ्याशी बोलायला कोणीच येणार नाही. मग बाथरूममध्ये गेले. चेहऱ्यावर पाणी मारलं. एकदा स्वतःचा चेहरा आरशात पाहिला आणि स्वतःलाच प्रश्न विचारू लागले, माझ्यात काय कमी आहे की माझ्या नवऱ्याला दुसरं लग्न करावं लागतंय? त्यानंतर मी माझ्या रूममध्ये आले. माझ्या मुलीला जवळ घेऊन झोपले. पण झोप कशी येणार? रात्रभर मी जागी होते. मला 1 मिनिटही झोप आली नाही. सकाळी 6 वाजता उठले आणि नेहमीप्रमाणे कामाला लागले. काही वेळाने सासू, मुलगी आणि नवरा सगळे उठले. त्यांच्या अंघोळी झाल्या. मी सगळ्यांसाठी नाश्ता बनवला. नाश्ता वगैरे झाल्यावर माझे पती पुढच्या रूममध्ये टीव्ही पाहत होते. मी घरात झाडू मारत होते. तेव्हा त्यांनी मला हाक मारली, "राधिका, इकडे ये." मी जाऊन उभी राहिले. ते म्हणाले, "राधिका, हे बघ, मी तुला फक्त सांगत आहे. तुझी परवानगी घेत नाही की लग्न करू की नको. हे बघ, मी दुसरं लग्न करणार आहे आणि मी पूर्णपणे निश्चय केला आहे. तुझी इच्छा असो वा नसो, ते मला माहिती नाही. मला माहिती होतं माझ्या पतीने जर दुसरं लग्न करण्याचा विचार केला आहे तर ते करतीलच. मी हो किंवा नाही म्हटलं तरी त्या गोष्टीने त्यांना काहीच फरक पडणार नाही." मी त्यांच्याशी काही न बोलता परत माझ्या कामाला लागले. आता दिवस असेच पुढे जात होते. पण माझ्या डोक्यावर
जो दुःखाचा डोंगर कोसळला होता, त्याने मी स्वतःला कसं सावरावं मला काहीच कळत नव्हतं. माझ्या नवऱ्याने ही बातमी माझ्या आईला आणि जवळच्या बऱ्याच नातेवाईकांना सांगून टाकली की त्यांना दुसरं लग्न करायचं आहे. पण मला माहिती होतं माझे पती आता दुसरं लग्न केल्याशिवाय राहणार नाहीत. पण मला एकाच गोष्टीची भीती वाटत होती. त्यांनी जर दुसरं लग्न केलं तर माझं आणि माझ्या मुलीचं काय होईल? माझ्या सासूने सुरुवातीला त्यांना विरोध केला, पण माझ्या सासूचं देखील त्यांनी ऐकलं नाही. एके दिवशी पायल, म्हणजे जी माझ्या नवऱ्याची होणारी दुसरी बायको होती, तिचे आईवडील आमच्या घरी आले. त्यांनी घर, शेती सर्व काही पाहिलं आणि एक तारीख निश्चित करून टाकली. आता निश्चित झालेल्या तारखेला जवळजवळच्या पाहुण्यांना बोलावण्यात आलं आणि आमच्या गावातल्या मंगल कार्यालयात माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न पार पडलं. लग्न झाल्यावर माझ्या नवऱ्याची दुसरी बायको पायल घरात आली. आमचं घर मोठं होतं. पायलसाठी वेगळी रूम देण्यात आली. सुरुवातीला तर मला काहीच कळेना पायलसोबत कसं वागावं. पण पायल शिकलेली मुलगी होती. तिचं ग्रॅज्युएशन झालं होतं. तिचा स्वभाव खूप चांगला होता. माझ्याशी ती खूप आदराने बोलायची. पायल दिसायला सुंदर होती. तिने माझ्या नवऱ्याशी लग्न करण्याचं कारण असं होतं की पायलच्या वडिलांवर खूप कर्ज होतं. माझ्या नवऱ्याने पायलच्या वडिलांना 7 लाख रुपये दिले आणि त्या बदल्यात त्यांनी त्यांची मुलगी पायल माझ्या नवऱ्याला विकली असं म्हणायला हरकत नाही. कारण हे लग्न फक्त पैशांसाठी झालं होतं. पायलच्या वडिलांना पैसे हवे होते आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या मुलीचा हात माझ्या नवऱ्याच्या हातात दिला होता. पायल आता घरात राहू लागली. माझे पती पायलसोबत खूप हसून खेळून राहायचे. ती त्यांच्या आवडीची बायको होती. पायलसाठी नेहमी बाहेरून काही ना काही नवीन वस्तू आणत असायचे. हे सर्व पाहून मला थोडं वाईट वाटायचं. मी मुद्दामच आता घरातल्या सगळ्यांपासून वेगळी राहायचा प्रयत्न करायचे. घराच्या वरच्या मजल्यावरच राहायची मी. शेतातही अधूनमधून जायचे. एके दिवशी मी शेतात गेले होते. खरं तर माझं कोणत्याच गोष्टीत आता मन लागत नव्हतं. शेतात झाडाखाली अशीच बसले होते आणि विचार करत होते. तेव्हा अचानक तिथे सुमित आला. सुमित म्हणाला, "अहो मालकीनबाई, काय झालं? काय विचार करत आहात?" "अरे काय नाही, असंच." सुमित तिथेच बसला. त्याच्याकडे पाण्याचा छोटा माठ होता. त्याने त्यातून पाणी घेतलं. "मालकीनबाई, मी तुमचं दुःख समजू शकतो. खरं तर मलाही विनय दादांचा हा निर्णय आवडला नव्हता. त्यांनी दुसरं लग्न करायला नको होतं. पण जाऊ द्या मालकीनबाई, जे झालं ते झालं. तुम्ही जास्त नाराज राहू नका. तुमच्या तब्येतीवर याचा परिणाम होत आहे." "अरे सुमित, पण माझी चूक काय होती? जर त्यांना मी आवडत नव्हते तर माझ्याशी लग्नच करायला नको होतं. मला अशी शिक्षा का दिली त्यांनी? त्यांना असं करायचं होतं तर मला मारून टाकायला हवं होतं. त्यांनी दुसरं लग्न केलं. हा तर माझा जिवंतपणे मृत्यू झाला असं मला वाटतं." "अरे सुमित, मी काहीच कमी केलं नाही रे. बायकोचं सर्व कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला. तरी माझ्याच पदरात असं दुःख आलं." "मालकीनबाई, जाऊ द्या सगळं. आपल्या हातात नसतं हो सगळं." सुमितशी बोलत असताना माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. "अहो मालकीनबाई, तुम्ही एवढं नाराज होऊ नका आणि अशा रडू नका. तुम्हाला रडताना पाहून मला बरं वाटत नाही." सुमित जिथे बसला होता तिथून उठला आणि माझ्या जवळ येऊन बसला. त्याने माझ्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला, "जाऊ द्या मालकीनबाई, जे व्हायचं ते झालं. असंही पूर्वीच्या काळी बरेच लोक 2 लग्न करायचे. बऱ्याच पुरुषांना 2 बायका असायच्या. आणि मला वाटतं विनयदादा तुम्हाला कधीच परक करणार नाहीत. पायलवर त्यांचं जास्त प्रेम असू शकतं, पण तुम्हालाही ते कधीच एकटं सोडणार नाहीत याची मला खात्री आहे."
सुमित बोलत होता, पण त्याच्या बोलण्यात तेवढा आत्मविश्वास वाटत नव्हता. आता मात्र माझे अश्रू अनावर झाले. मी साडीचा पदर हातात घेऊन अश्रू पुसले आणि गुडघ्यावर डोकं ठेवून रडू लागले. सुमित माझ्या जवळ सरकला. त्याने एक हात माझ्या हातावर ठेवला आणि दुसरा हात माझ्या खांद्यावर ठेवला. तो मला समजावू लागला, जाऊ द्या मालकीनबाई, जे झालं ते झालं. तुम्ही एवढ्या दुःखी होऊ नका. आता मात्र माझं दुःख अनावर झालं. मी सुमितकडे वळले आणि माझं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं. माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. अहो मालकीनबाई, तुमची मीनू किती हुशार आहे आणि गुणी आहे. तिच्याकडे बघा ना. तुम्ही मीनूसाठी स्वतःला सांभाळा. जाऊ द्या, पूर्वीच्या काळी बरेच लोक 2 लग्न करायचे. विनयदादांनीही दुसरं लग्न केलं. यात त्यांची चूक आहे, तुमची काही चूक नाही. तुम्ही तुमच्या जागी अगदी योग्य आहात. मी सुमितच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि रडू लागले. सुमितने त्याचा हात माझ्या पाठीवर ठेवला आणि मला समजावू लागला. मी रडत असताना हुंदके देऊ लागले. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मला खूप बरं वाटलं. बराच वेळ मी तशीच राहिले. सुमितने मला जवळ घेऊन हळूहळू मला शांत केलं. काही वेळ मी अशीच राहिले. हळूहळू शांत झाले. तेव्हा आम्ही दोघे एकमेकांपासून वेगळे झालो. सुमितने तिथून पाण्याचा ग्लास भरला आणि मला दिला. हे घ्या, पाणी चेहऱ्यावर मारा आणि थोडं पाणी पिऊन घ्या. मी 2 घोट पाणी पिऊन घेतलं आणि चेहरा धुतला. मग मी तो ग्लास सुमितला परत दिला. अजूनही मी नाराजच होते, पण सुमितने मला थोडं शांत केलं. सुमित म्हणाला, चला मालकीनबाई, तिकडे फिरून येऊ. एका जागी बसून तुम्ही जास्त विचार कराल. तो उभा राहिला आणि मला म्हणाला, चला बरं उभा राहा. मी उठून उभी राहिले. चला मालकीनबाई, तिकडे जाऊ. तुम्हाला पेरू खाऊ घालतो. तिकडे खूप छान पेरू लागले आहेत एका झाडाला. होय का? बरं चल. सुमितने तिकडे जाण्यासाठी 1 पाऊल पुढे टाकलं आणि 2-3 पावलं तो पुढे गेला. मी तिथेच उभी होते. त्याने मागे वळून पाहिलं. अहो मालकीनबाई, काय झालं? चला की. मी मात्र त्याच्याकडेच पाहत उभी राहिले. तो तिथून मागे आला. त्याने माझा हात पकडला आणि म्हणाला, चला. माझं मन परत भरून आलं. मी म्हणाले, सुमित, तुला खूप खूप धन्यवाद. अहो मालकीनबाई, कशासाठी धन्यवाद? अरे, मला समजून घेण्यासाठी. अहो मालकीनबाई, मी आहे तुमच्यासोबत. तुम्ही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे? मी सुमितच्या डोळ्यात पाहिलं. माझ्याबद्दल त्याच्या डोळ्यात आदर, सन्मान, प्रेम सर्व काही दिसत होतं. मी सुमित जवळ गेले आणि त्याला घट्ट मिठी मारली. त्याला कळालं होतं की मी खूप भावनिक झाले होते. त्याने परत एकदा मला मिठीत घेतलं. आम्ही दोघं अगदी एकमेकांच्या मिठीत सामावून गेलो. मला कळत नव्हतं की सुमितची एवढी जवळीक मला का आवडायला लागली होती. त्याने प्रेमाने मला मिठी मारली होती. मीही अगदी मन भरून त्याला घट्ट कवटाळून घेतलं. थोडा वेळ आम्ही असेच राहिलो. मग सुमित म्हणाला, अहो मालकीनबाई, चला ना तिकडे जाऊ बरं. ठीक आहे. सुमित, तुला एक सांगू का? हो सांगा ना. अरे, तुम्हाला मालकीनबाई नको म्हणत जाऊ. मला राधिका म्हटलं तरी चालेल. अहो मालकीनबाई, मला सवय पडली आहे. अचानक राधिका कसं काय बोलू? अरे, बोलून तर बघ. ठीक आहे, मी प्रयत्न करेन. मग आम्ही तिकडे पेरूच्या झाडाकडे गेलो. सुमितने खूप छान पिकलेले पेरू तोडले. काही पेरू आम्ही खाल्ले आणि बरेच पेरू मी घरी आणण्यासाठीही तोडले. 4 वाजेपर्यंत मी शेतातच होते. मग ते पेरू घेऊन मी घरी आले. घरी आल्यावर पाहिलं तर माझे पती आणि पायल दोघं त्यांच्या रूममध्ये होते. रूमचं दार बंद होतं. मी माझ्या मुलीला आणि सासूला पेरू कापून दिले आणि किचनमध्ये कामाला लागले. काही वेळाने माझे पती आणि पायल रूममधून बाहेर आले. पायलची साडी विस्कटलेली होती. तिचे केसही इकडे तिकडे झाले होते. मला बऱ्यापैकी कल्पना आली की माझे पती आणि पायल रूममध्ये काय करत होते. पण मी तो विचार डोक्यातून झटकला.
आणि माझ्या कामाला लागले. आता दिवस असेच पुढे जात होते. एके दिवशी माझे पती मला म्हणाले, राधिका, तुला एक सांगू का? होय, सांगा ना. राधिका, आपलं जे घर आहे तिकडे आदर्श नगरमध्ये, जर तुला हरकत नसेल तर तू तिथे राहतेस का? माझे पती जे काही बोलले ते ऐकून तर मला धक्का बसला. पण कुठे ना कुठे मला हे योग्य वाटलं, कारण माझे पती आणि पायल दोघे कधी कधी एका रूममध्ये असायचे. एकमेकांसोबत हसून बोलून मस्करी करून राहायचे. हे सर्व मला पाहणं नकोसं वाटायचं आणि त्यांनी हा विचार सुचवला की मी तिकडे आदर्श नगरात, आमचं दुसरं घर आहे, तिथे राहायला हवं. हा विचार मला अगदी योग्य वाटला. मी लगेच म्हणाले, हो ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. राहशील राधिका आदर्श नगरात तिकडे? बरं, ठीक आहे. राधिका, मग मी तिकडे काही सामान मागवून देतो तुला. दुसऱ्या दिवशी माझ्या पतीने मला सांगितलं, इथून घरातून काही भांडी घे, तुला हवी ती, आणि काही मोठ्या वस्तू म्हणजे फ्रीज, कूलर, पलंग, टीव्ही, हे सर्व मी तुला नवीन मागवून देतो. मग माझ्या पतीने सुमितला बोलावून घेतलं त्या दिवशी आणि एका मुलालाही कामाला सांगितलं. त्यांनी काही महत्त्वाचं सामान आदर्शनगरच्या त्या घरामध्ये माझ्यासाठी मागवूनही दिलं. मी दुपारी तिकडे आदर्शनगरच्या घरामध्ये गेले. तिकडे काही व्यवस्था करू लागले. ते घर देखील खूप छान होतं, पण माझ्या पतीने मला असं वेगळं केलं. याबद्दल मला वाईट वाटायचं, पण असो, जे नशिबी आलं ते आपण स्वीकारायला हवं. या विचाराने मी आता त्या घरात राहायला जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सोमवार होता. त्या दिवशी मी घरातून माझे कपडे आणि मला लागणाऱ्या सर्व वस्तू बांधून घेतल्या. मग माझी मुलगी मीनू आणि मी त्या घरात गेलो. खरं तर माझ्या सासूचं म्हणणं होतं की मी तिकडे राहायला जायला नको, पण माझ्या सासूचं माझे पती काहीच ऐकून घेत नसत. सोमवारच्या दिवशी मी आमच्या आदर्श नगरच्या घरामध्ये प्रवेश केला. सोमवारच्या रात्री तिकडेच स्वयंपाक केला. मी मीनूला खाऊ घातलं. थोडंसं जेवण मीही केलं, पण त्या रात्री मला झोपच आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातल्या काही वस्तू इकडे तिकडे होत्या. त्या मला हव्या तशा रचायला सुरुवात केली. आता मी ठरवून घेतलं की असो, माझ्या नशिबात हेच असेल. ते स्वीकार करून मी त्या घरात आता स्वतःला हिंमत देऊन राहण्याचा निर्णय घेतला. तसं माझा निर्णय घेऊन काही होणार नव्हतं. त्या घरात राहणं माझी मजबुरीच होती, असं म्हणायला हरकत नाही. पुढचे काही दिवस त्या घरात मला अगदी वेगळं वाटायचं, पण हळूहळू तिथे राहायची सवय पडली. मीनू शाळेत जायची. आता तिथे माझी सासू राहत नव्हती, त्यामुळे मीनूला सांभाळायला मला शेतात जायचं, राहून जायचं. मी मीनूला माझ्या सासूकडे सोडून यायचे आणि मग शेतात जायचे. शेतात गेले की सुमित तिथे असायचा. त्याच्यासोबत बोलायचे, त्याच्यासोबत गप्पा करायचे. मला अगदी खूप छान वाटायचं. सुमित आणि माझं आता खूप जमायला लागलं होतं. मी रोज शेतात जायचे आणि सुमितसाठी काही ना काही नवीन पदार्थ बनवून घेऊन जायचे. माहिती नाही, सुमित आणि माझ्यामध्ये एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं. एके दिवशी मी शेतात गेले होते. शेतात काही वांग्याची झाडं लावली होती. त्याची वांगी तोडली आणि थोडा वेळ तिथेच टाइमपास करत होते. ती वांगी घेऊन मी आता शेतातल्या शेडजवळ येऊ लागले. पण अचानक माझ्या पायाला ठोकर लागली. ठोकर लागल्यामुळे मी तिथेच खाली बसले आणि विवळू लागले, कारण मला खूप वेदना होत होत्या. तेवढ्यात सुमित तिकडून आला. त्याने मला बघितलं आणि म्हणाला, "हाऊ, काय झालं?" "अरे काही नाही, माझ्या पायाला ठोकर लागली." "हो का? बरं राधिका, तुम्ही चिंता करू नका, बघू द्या बरं मला." तो माझ्या जवळ येऊन बसला. माझ्या उजव्या पायाच्या दुसऱ्या बोटाला ठोकर लागली होती. त्याने अगदी जवळून पाहिलं आणि म्हणाला, "अहो, सांभाळून चालायचं की, तुम्हाला तर लागलं आहे. थोडं नख देखील तुटलं आहे तुमचं." "अरे हो ना." "हो राधिका,
एवढा विचार करत जाऊ नका. तुम्ही मनातल्या मनात विचार करत असाल आणि त्यामुळंच असं लागलं तुम्हाला. बरं, जाऊ द्या. हळूहळू उठण्याचा प्रयत्न करा. मी आता उठण्याचा प्रयत्न करू लागले. हळूहळू उठून उभी राहिले. चालायला लागले, पण मला चालता येत नव्हतं. तेव्हा सुमित म्हणाला, "अहो राधिका थांबा, मी मदत करतो तुम्हाला." त्याने माझा एक हात पकडला आणि मला सहारा देऊन हळूहळू तिकडे शेडजवळ घेऊन जाऊ लागला. मी माझा एक हात त्याच्या खांद्यावर ठेवला होता आणि त्याने त्याचा दुसरा हात माझ्या कमरेवर ठेवून मला पकडलं होतं. मी त्याला पकडून कशी तरी चालत होते. आम्ही शेडजवळ पोहोचलो आणि तिथे आत गेलो. तिथे एक लोखंडी पलंग ठेवला होता. त्याने मला तिथे बसवलं, पण बसवायच्या वेळी माझा तोल गेला आणि मी पलंगावर पडले. त्याचाही तोल गेला आणि तो माझ्या अंगावर येऊन पडला. आता मी पलंगावर झोपले होते आणि तो माझ्यावर. त्याचा चेहरा अगदी माझ्या चेहऱ्याजवळ आला. मला तर काहीच कळेना. काय करू? माझं पूर्ण अंग त्याच्या अंगाला लागत होतं. त्याने त्याचा एक हात माझ्या हातावर ठेवलेला होता. त्याचे ओठ अगदी माझ्या ओठांजवळ होते. त्याच्या ओठांतून निघणारे श्वास माझ्या चेहऱ्यावर जाणवू लागले. मला त्याला सांगायचं होतं, "सुमित उठ." पण कसं सांगू? मला काहीच कळेना. पुढच्या क्षणी सुमित काही न बोलता त्याने त्याचे ओठ माझ्या ओठांवर ठेवले आणि मला चुंबन देऊ लागला. मला तर अजिबात काही सुचेना. काय करू? पण सुमित ज्या पद्धतीने मला स्पर्श करत होता ते अतिशय रोमांचक होतं. नकळत माझा हात सुमितच्या पाठीवर गेला आणि मी त्याच्या केसात बोटं फिरवू लागले. त्याचे ओठ माझ्या गालांवर आणि गालांवरून माझ्या मानेवर आले. त्याने त्याचा हात आपल्या हातात घेऊन माझ्या बोटांना प्रेमाने स्पर्श करू लागला. सुमितने एकदा माझ्या गळ्याखाली चुंबन घेतलं. माझा पदर बाजूला झाला होता. तो मी कसा तरी व्यवस्थित केला. सुमितने परत एकदा माझ्या ओठांजवळ त्याचे ओठ आणले. परत एकदा तो मला चुंबन देऊ लागला. मला त्याचा तो स्पर्श आवडत होता, पण कुठे ना कुठे मला आतून हे योग्य वाटत नव्हतं. मी म्हणाले, "सुमित, काय करतोयस? प्लीज थांब." पण तो माझं काहीच ऐकायला तयार नव्हता, असं मला वाटलं. मी आता त्याचा चेहरा माझ्यापासून बाजूला केला आणि म्हणाले, "सुमित, प्लीज नको, थांब." आता मात्र त्याने माझा मान राखला आणि माझ्यापासून वेगळा झाला. हळूच माझ्या अंगावरून उठून उभा राहिला. आता मी डोळे बंद केले. माझा साडीचा पदर व्यवस्थित केला आणि उठून पलंगावर बसले. सुमित तिथेच उभा होता. मी त्याला काही बोलणार त्याआधी तो शेडमधून बाहेर निघून गेला. बराच वेळ मी तिथेच बसून राहिले. मला काहीच कळत नव्हतं की मगाशी जे काही झालं ते योग्य होतं की अयोग्य. पण सुमितने ज्या पद्धतीने मला स्पर्श केला होता त्याने जणू काही माझ्या हृदयालाच स्पर्श केला असं मला वाटलं. मी शेडमधून बाहेर आले. सुमित तिथेच होता. सुमित म्हणाला, "राधिका, तुमचा पाय कसा आहे आता? दुखत आहे का तुम्हाला?" "अच्छा सुमित, मगाशी काय झालं होतं तुला? तेव्हा माझ्या पायाला लागलं आहे. मला दुखत असेल की काय? त्याबद्दल तुला पर्वा नव्हती आणि आता अचानक विचारत आहेस?" "राधिका, माफ करा, ते चुकून झालं. खरं तर माझ्या मनात असं काही नव्हतं, पण काही क्षणांसाठी माझा स्वतःच्या मनावरून ताबा सुटला. तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तर खरंच मी तुमची हात जोडून माफी मागतो." सुमित खरोखर आपल्या अंतःकरणापासून बोलत होता. मी म्हणाले, "ठीक आहे, जाऊ दे. जे झालं ते झालं. तुझं काय काम आहे ते काम कर तिकडे." "बरं, ठीक आहे." मग सुमित तिकडे निघून गेला. मी परत शेडमध्ये आले आणि तिथे पलंगावर बसले. बराच वेळ तिथे बसून राहिले. काही वेळाने मला झोप येऊ लागली आणि मी तिथेच पलंगावर झोपून गेले. जेव्हा मला जाग आली तेव्हा सुमित मला हाक मारत होता. मी खडबडून उठून बसले. बाहेर पाहिलं तर सूर्य बुडाला होता. संध्याकाळचे 6-7 वाजले असतील.
अहो, तुम्हाला झोप लागली होती. मी मगाशी 2 वेळा आलो, पण तुम्ही झोपला होतात, म्हणून मी तुम्हाला उठवलं नाही. पण आता संध्याकाळ झाली आहे, रात्र होईल, त्यामुळे तुम्हाला उठवलं. हो का? बरं केलंस सुमित. बरं चल, मी जाते घरी आता. मग मी घरी निघून आले. माझ्या मुलीला, मिनूला मी सासूकडे सोडलं होतं. तिकडे जाऊन मी मिनूला घेऊन आले. घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवला आणि जेवण केल्यानंतर झोपू लागले. पण झोप कुठून येणार होती? दुपारी शेतात सुमित आणि माझ्यात जे काही घडलं होतं ते सगळं आठवू लागलं. आता इच्छा नसतानाही माझं अंग तापू लागलं. काय होत होतं, मला स्वतःच्या शरीरावर माझा ताबा नव्हता. अचानक माझं शरीर तापू लागलं. काय करू मला काहीच कळेना. स्वतःला कसं सावरावं. मी कुठेतरी उभी राहिले आणि 2 ग्लास थंडगार पाणी पिऊन घेतलं. मग घरातून बाहेर आले आणि दरवाजाजवळ थांबले. बराच वेळ तिथे थांबले. तेव्हा कुठे शांत झाले आणि मग घरात येऊन झोपले. आता दिवस असेच पुढे जात होते. माझे पती कधी कधी आठवड्यातून किंवा महिन्यातून एखाद्याच वेळी माझ्या घरी यायचे. ते मिनूला भेटायला आले की ते मिनूचे खूप लाड करायचे. मिनूवर त्यांचं खूप प्रेम आहे, हे मात्र खरं होतं. एके दिवशी सकाळी माझी अंघोळ वगैरे झाली होती. मी स्वयंपाकाची तयारी करत होते. तेव्हा अचानक माझे पती आले. मी त्यांना पाहून दचकले, कारण एवढ्या सकाळी ते का आले असतील मला काहीच कळालं नाही. ते घरात येऊन खुर्चीवर बसले. मी त्यांच्याशी बोलले नाही. माझ्या कामात मग्न होते. ते म्हणाले, राधिका इकडे, तुला काही सांगायचं आहे. हो बोला ना. त्यांनी मला त्यांच्यासमोर खुर्चीवर बसायला सांगितलं. मी खुर्चीवर येऊन बसले. राधिका, मला माहिती आहे मी तुला खूप दुःख दिलं आहे. माझ्यामुळे तुला बराच त्रास होत आहे. पण काय करू राधिका, अगं जेव्हा आपलं लग्न झालं तेव्हा मला तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं, पण घरच्यांनी बळजबरी केली, त्यामुळे तुझ्याशी मला लग्न करावं लागलं. राधिका, मी माझी चूक कबूल करतो. तुझा रंग सावळा आहे, कदाचित त्यामुळे मी तुला पसंत केलं नाही. पण असं नाही की मी तुझा अनादर करतो किंवा मला तुझ्याबद्दल तिरस्कार आहे. तसं मुळीच नाही. तू खूप चांगली आहेस. तू तुझं कर्तव्य पूर्णपणे प्रामाणिकपणे पार पाडलं आहेस. कदाचित माझीच कुठेतरी चूक झाली असेल, पण मला माफ कर जर माझ्याकडून तुला काही त्रास झाला असेल तर. राधिका, मला माहिती आहे तुझ्या आणि सुमितबद्दल. सुमित आणि तू एकमेकांना पसंत करता. आता मात्र मी पूर्णपणे गोंधळले. मला अजिबात कल्पना नव्हती की माझे पती असं काही बोलतील. राधिका, असं बघू नकोस माझ्याकडे. मला सगळं माहिती आहे, पण मला त्याबद्दल राग नाही. तुलाही तुझं आयुष्य आनंदाने जगण्याचा अधिकार आहे. थांब राधिका, मी सुमितला बोलावतो. माझ्या नवऱ्याने सुमितला कॉल केला. ते म्हणाले, सुमित कुठे आहेस तू? लवकर इकडे राधिकाच्या घरी. असं बोलून माझ्या नवऱ्याने कॉल कट केला. मी म्हणाले, अहो, पण तुम्ही सुमितला का बोलावत आहात? थांब राधिका, तो आल्यानंतर तुला सगळं कळेल. काही वेळाने सुमित घरात आला. माझ्या नवऱ्याने त्यालाही बसायला सांगितलं. आता माझे पती म्हणाले, सुमित, मला माहिती आहे राधिका आणि तू दोघं एकमेकांना पसंत करता, पण याबद्दल मला काही राग नाही किंवा तुम्हा दोघांबद्दल माझ्या मनात तिरस्कार नाही. मला तर आनंदच आहे. माझ्यापासून जे राधिकाला मिळणार नाही सुमित, ते तू तिला नक्कीच देऊ शकतो. सुमित आणि राधिका, तुमचा जर होकार असेल तर मी तुमचं लग्न लावून द्यायला तयार आहे. माझे पती जे काही बोलले होते त्यावर मात्र सुमितला आणि मलाही विश्वास बसेना, पण हे सत्य होतं. सुमित आणि मी माझ्या नवऱ्याकडे आश्चर्याने पाहू लागलो. सुमित म्हणाला, अहो विनय दादा, काय बोलत आहात तुम्ही? होय सुमित, मी खरं बोलत आहे. तुमचं काय मत आहे मला सांगा. आणि हो, तुम्ही होच म्हणाल मला खात्री आहे. सुमित आणि माझ्यासाठी
ही खूप आनंदाची बातमी होती. सुमितने एकदा माझ्याकडे प्रेमाने पाहिलं आणि मीही त्याच्याकडे पाहिलं. सुमितला मी आवडायचे हे मला माहिती होतं आणि तोही कुठे ना कुठे माझ्या मनात भरला होता. पण आता आम्ही दोघे एकत्र येण्याचा विचारच मला अतिशय सुखावह वाटला. मी लगेच खुर्चीवरून उभी राहिले आणि लाजतच म्हणाले, "थांबा, मी चहा ठेवते." असं बोलून मी किचनमध्ये निघून गेले. आता मात्र माझ्या आनंदाला पारावर उरला नव्हता. माझ्या नवऱ्याने जो काही निर्णय घेतला तो अगदी माझ्या मनासारखा होता. मला माहीत नव्हतं की माझं आयुष्य असं वळण घेईन. मग पुढच्या काही महिन्यातच माझ्या नवऱ्याने सुमितचं आणि माझं लग्न लावून दिलं. त्यांनी काही जमीन देखील सुमित आणि माझ्या नावावर केली. सुमितने माझ्या मुलीला, मीनूला देखील स्वीकारलं. गावातल्या बऱ्याच लोकांनी नको त्या चर्चा केल्या, पण बऱ्याच लोकांनी सुमित आणि मला मनापासून आशीर्वाद दिले. त्यानंतर मात्र सुमित आणि मी आम्ही अगदी आनंदाने आणि प्रेमाने एकमेकांसोबत राहू लागलो. मला आयुष्यात जे दुःख बघायला मिळालं होतं ते सुमितने हळूहळू सर्व नाहीसं केलं. त्याने मला खऱ्या अर्थाने बायको म्हणून स्वीकारलं. मित्रांनो, जर तुम्हाला माझी ही कहाणी आवडली असेल तर लाईक जरूर करा. या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सदैव आनंदी राहा. धन्यवाद.